जर मोदींची लाट आहे तर त्या 10 मतदारसंघांमध्ये जी मतदानाची टक्केवारी ती मागच्यापेक्षा अधिक पटीने म्हणजे खूप जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. 64 पेक्षा ती 70 75 अशा प्रकारचं मतदान व्हायला पाहिजे होतं. ते गडचिरोली आणि चंद्रपूर सोडलं तर कुठल्याही मतदारसंघात खूप उत्साहाने असं मतदान झालं असं वाटत नाही. मला तर आश्चर्य असं वाटतं की जे विश्लेषण मीडियाने आज केलेलं आहे, मी विदर्भातल्या मतदानाचा ट्रेंड हा नेहमीच कमी राहिला आहे आणि त्यावेळी 8% 10% मतदान जे वाढत आहे हे तर निश्चितच परिवर्तनाचं आहे. हे निश्चितच माझी खात्री आहे की जी एक मोदीच्या रूपाने लाट झाली आहे. कारण एक क्लास असा होता विलासजी की जो मतदानाला बाहेर पडायचं नाही, करायचं काय म्हणलं हेही तसेच तेही तसेच, आणि एक आशेचा किरण आहे की आपल्या मतामुळे एक विकासाचं राजकारण करणारा माणूस येऊ शकतो आणि म्हणून लोक बाहेर पडली. ती 8-10% पडली. म्हणजे आपण जर कल्पना केली पुरेच आहे. म्हणजे मला वाटतं की 10%ची वाढ म्हणजे खूपच आहे. सोशल मीडियामध्ये तुम्ही फेसबुक बघा, सोशल मीडियामध्ये बघा, प्रचंड मोठ्या प्रमाणावर नरेंद्र मोदी दिसत होते, सभांमध्ये दिसत होते. तो मतदानामध्ये कन्वर्ट नाही झालं. ते अशा प्रकारचा अंदाज व्यक्त होतो. अजिबात नाही, मतदानात कन्वर्ट झालंय. आणि म्हणून 10% म्हणजे मला सांगा की महाराष्ट्रामध्ये जर 11 कोटी जनता आणि 7 कोटी मतदार आहेत आणि या 7 कोटी मतदारामध्ये 10% मतदान वाढलं म्हणजे किती वाढलं? ही काय कमी संख्या आहे का? एवढं मतदान कधी वाढलं का ह्याच्या आधी? आणि त्यामुळे मला वाटतं जेव्हा परिवर्तन घडलं तेव्हा मतदान हे असं 58 60 62च्या वर गेलं आणि ते यावेळी दिसतंय आणि त्यामुळे परिवर्तनाची दिशा